चपात्या करणार चपात्या करणार चपात्या करून पोटभर जेवणार आता चांगली भाजणार मी खाणार मग दुसरी चपाती करतो पोटभर जेवणार आज मी चपाती झाली दुसरी भाजली का भाजती पातळ चपाती करणार पोटभर खाणार माझा दादा मला खाऊ बी आणणार मग मी लई खाऊ खाणार माझी चपाती भाजली बाई चपाती अरे येड्या हे काय केलंस बावळटेस का रे जरा डोक्यात चपाती करतोय ही तुझ्या बापाने चपाती खाल्ली होती का अशी चिकल्याची चपाती खातोस काय तुला घरात काय जेवण नाही काय मला चपाती अरे आता करायची घेऊन आलास ना मला चपाती करायची सगळे भांडे खराब केले माझे दादाला नाव सांगाय निघालाय फेक आधी फेक ते बावळटाचा बाजार आहे बाई नुसता घासलेले भांडे खराब केले आवाज बंद कर तुझा दादा काय करणार आहे तुझा दादा काय करणार आहे मला हे सगळे भांडे खराब केले बाई चपाती मोडली उठ लवकर उठ लवकर उठ करशील परत असं किती वेळा सांगितलं रे किती वेळा सांगितलं काय झालं मला हानी काय केलं त्याने बघा सगळे माझी चपाती मोडली वहिनीने तिकडची हानी ती मला अहो मी लय वैतागले बघा तुमच्या भावाला. ती भांडी घेऊन आला ती वैतागत नाही तर काय होईल हा? मग बांधू लागतात ना मला चपात्याला अरे येड्या, असं कोणी केलं त्या चपात्या अहो सकाळ धरणं काम करून मी पार वैतागले घासलेले भांडे घेऊन आले चिखलाचे केले त्यांनी सगळे आता घरात बनवते का नाही ते खायला मग बनवले खाऊन आले नाही तर किती चिखलाचे आणि ती मला जाऊ दे अगं ते किती केलं ती येडा आहे ती. वहिनीत वाईट आहे का? हा मी जाऊ दे काय जाऊ देऊ काय जाऊ देऊ मी दुसरीच सगळं वहिनी सण करतो आणणार. त्याचा. काय काय सण करू सांगा बरं हा करते तू सण आता ते दारात करतो येडेवानी आता पहिल्यापासून येडेवानी तो नाही नाही दादा तर त्याला इलाज करा नाही तर त्याला कोणत्या तरी येड्याच्या मी दुसरीच वहिनी आणणार आहे आता मग घेते बघू तुझ्या भावाला बरोबर ही वहिनी वाईट आहे आता दवाखान्यात नेलं नव्हतं का वहिनी आपण आणायला लागलाय हा? मी वाईट आहे तुम्ही चांगला आहे. दवाखान्यात नेलं राही ना तिथं तिथं डॉक्टरला मग त्याला मी तेच ना म्हणले ना दवाखान्यात दादा. नेलं याला, तिथून पळून आला मग दादा येडा- मी येणार काही का येडा मग कशाला? तुम्हाला त्याला येडा आहे तू येडा मी ते नाही ना दादा ते नाही ना बघ दादा माहिती तूच येडी आम्ही येडी का? दादा बहिणी आणि ती मला आणि ती वहिनी तू ना माझ्या नजरेसमोर राहू नको बरं का सांगते मी तुला तू लय वैताग दिलाय मला घरातली सगळी काम काय इथं चिखलाची भांडे केले आता तिथं ना सगळं ना बाहेरची माती आणली आणि सगळी घरामध्ये रांगोळी म्हणून सगळ्या घरामध्ये रांगोळी करून म्हणून जाऊ दे ती आता. माती करून टाकली तू हे म्हणून सहन करते भाऊजाई म्हणजे आई सारखी नाही मला नाही कुणाची भावजाई व्हायचं आपलं आई व्हायचं जाऊ दे तू समजून घेते इतके दिवस घेतलं समजून आता त्याला नेलतं आता ते दवाखान्यात कोण साफ करणार आता तो राहिला ना दवाखान्यात हा? ते जा तुम्ही झाडून घ्या मग बरं, घ्या बरं. झाडून ते त्याने सगळ्या घरात घेऊ. माती केली आता ते- आणि इथं चिखल केलाय जाऊ ते द्या भांडे बी तुम्ही धुवा आणि ते झाडून पण तुम्ही घ्या मी रिकामी नाही बाई करायला वैताग आलाय मला त्याचा पास चल काय उचला बाबा ते भांडे ते भांडे दात उचलून आणा. दात आहे ना बाई येडच आहे ते किती केलं तरी आणि वायतक ती बायको
तर बायकोचं तरी काय चुकतंय, हे लहानपणापासूनच येड आहे. हा आता मला सहनच करावं लागतंय. सहन नाही करावा तर कोणाला सांगावं. हा जग थोडं सहन करतंय, आपलं माणूस आपल्याला सांभाळावं लागेल. चला तर बायकोची समजूत काढावं लागेल. म्हणतं पण नाश्ता झाला का काय बघावं. काय करते घरामध्ये? कुठे गेलाय? कुठे गेला तुमचा भाऊ? कुठे गेला? हा गेला असेल खेळायला कुठेतरी. खेळायला गेला असेल. आता नाश्ता बनवला होता, कढईभर पोहे बनवले होते. मी जरा बाहेर काय गेले, अख्खे पोट सगळे कढईभर पोहे खाल्ले त्याने. कडेवर खाल्ले? कढईभर पोहे खाऊन घेतले. आता कुठून देऊ तुम्हाला नाश्ता मी? जाऊ दे नसू दे, मी आपलं गावात करीन थोडाफार नाश्ता. तुम्ही करता ना, माझं काय? आता स्वयंपाक होता, मला उपाशीच राहावं लागेल ना. का आता मी बी उपाशी राहणार, गावात गेलो मग तुम्ही चालले ना, आता गावात जाऊन नाश्ता करता. माझं काय? जा मला पण घेऊन ये. दादा अरे देवा, हे काय भाजी आणली मी बाजारातून. बघितलं का? येडा कोळशे घेऊन आले पोत्याभर. वांग्याची भाजी. अगं दादा येडा नको समजू. गॅस टंचाई चालली जगात. आपला उद्या गॅस संपला त्या कोळशावर आपल्याला स्वयंपाक करता येईल. मी बघ रिकामी नाही. किती दादा वहिनी, हुशार तुला आहे. टमाटर दूध टमाटर. ते टमाटर तूच खाय. अरे वांगी आणली काची म्हणते वहिनी. अरे बाबा ते कोळसा आहे. कोळसा कोळसा आहे. कसला असतो? कोळसा आहे बाबा ते. नाही मी बाजारातून भाजी आणली तुम्ही दोघं दादा. भाऊ मिळून आहे ना, ते गॅसवर ते मी स्वयंपाक करणार आणि त्या चुलीवर आहे ना त्या कोळशावर तुम्ही स्वयंपाक करा. मी रिकामी नाही. दादा नको करू. ज्यावेळेस गॅस नाही मिळायचा ना त्यावेळेस तुम्हीच दोन्ही हाताने बोंबालताना ठाणा ठाणा. आडले माझं दादा. पेटं, मी चुलीवर स्वयंपाक ती करायला. वहिनी कस काय मग तुला बायको मग मला मिळेल कशी बायको करायला. कशी आहे बायको? मला बायको करायला. काय? अरे येडा का खुळा तू? नाही बायको मला लगीन करायचं दादा. लगीन करायचंय? हा. बर करा. बर बर बर. करा करा केव्हा येड्याचं लगीन करशील? करा. अरे करा करू येड्याचं करू लगीन. करू. नाही मग उद्याच करायचंय मला. बर बाबा उद्या करू. हा, हा, हा? हा. चांगली मस्त आणतो मग बायको. चांगलीच करणार. हा. मी असली येडी नाही करणार. कोण चांगली. येडे? कोण येडे? काय ते तो वहिनी आणती मला दादा. हा, ते येडा आहे. ते आता ते मग त्याला तुम्ही म्हणा ना त्याला. हा, त्याला सगळं जग येडच दिसतं. येड्याला मला काय लगीन दिसणार? करायचंय दादा. लगीन करायचंय मला. हे बघ हा, मला लगीन अगं. करायची. काळी झाली ना तर त्या माणसाला सगळं जग पिवळच दिसतं. तसं येड्या माणसाला सगळं जग येडच. हा आता अरे आपण बाई, माझं काय नशीब फुटक. माझ्याच नशिबात असा येडा जीर आलाय. आता मी गेलो नाही दादा. नाही. ही वहिनी काय नाही, बोलत नाही, मग. नाही नाही कोण म्हणलं तुझ्या? मला लगीन करायचं मला. हा, लगीन हा, लगीन लगीन करायचं करू मला. करू 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 लगीन करू मला आपण. लगीन करायचंय. कोण देणार तुला बायको? लगीन करायचं तुला बायको कोण देणार मी आहे? करेन. तुला काय करायचं? नाही तुझं लगीन करायचं माझं ना? दादा माझं लगीन करणार आहे. लगीन जा करायचं. जा तू काढायला जा आज लगीन हा. करायचं. लगेच उद्या लगीन करू आपण. लगीन करायचं. हा? बरं जाऊ दे, आता नाश्ता तर नाही काय राहिला. तुमचं डोकं जागेवर आहे का? कशाला त्याला म्हणतो लगीन करतो? तेच धरून बसला ते तर मग काय करणार आहे? हा? आता तू काय कोणतं काय धरून बसत नाही ती येडच आहे. ती काही म्हणतं गडी. तुमच्या अशा वागण्याने तर ते डोक्यावर बसलाय आता ना. ते त्याच्या प्रत्येक गोष्टीला हा 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 म्हणलंय, त्याच्यामुळे तो असा वागतोय. आता त्याला हाच म्हणावं लागतं. नाही म्हणलं तुझ्याच येड्यावानी मग करतो. त्याच्यापेक्षा तुम्ही येडे जास्त. आता तसंच झालंय आपलं. माझं नाही, माझं नाही, माझं नावच घ्यायचं नाही अजिबात. मला ना वैताग आलाय बघा याचा. त्याने ना घरात राडा घालून ते पोहे खाल्ले का? त्याने अख्ख्या घरामध्ये पोहे पोहे केले. काय काय करू मी सांगा बरं? हा खाल्ले अजून मला स्वयंपाक करायचाय. खाल्ले ना त्यांनी फेकून नाही दिले. पण घरात राडा किती केलाय मी? काय हो, मी माणूस आहे का? बाय माणूस आहे? कोण आहे मी? मला हात दुखतात. माझं हाय का नाही काय? मला कळतंय माझा जीव आहे ना तुझ्यावर. हा हाय ना. वर मायान उपाशी बस बाया. अगं कशाच आता भावाकडे बी बघावं लागतं, तुझ्याकडे बी बघावं लागतं. तुझं नाही मी काय तुम्हाला सांगून ठेवते, ह्या घरामध्ये एक तर तो राहीन नाही तर मी राहीन. काय पाहिजे तुम्हाला ते सांगा, मला लगेच सांगा. असं करू नको. असं करून माझी तारंबळ करायची तुला. मी जाते मग. मी जाते माहेर. काहीतरी करू आपण. त्याला ना चांगल्या दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात द्या नाही तर काही इरीट ढकला. मला काय घेणं देणं नाही त्याचं. आणि तुम्हाला सांगते, त्याच्या पायी आहे ना जमीन तुम्ही विकायला लागली. एक तुकडा विकलाय. जमीन अर्धी माझ्या नावावर करायची आणि मग उरलेल्या त्याच्या नावाच्या जमिनीचा विल्हेवाट काय तुम्हाला लावायची ती लावा. ती जाळा, फुका, विका,
काही करा, मला काही घेणं देणं नाही, पण उरलेली जमीन अर्धी जमीन माझ्या नावची, माझ्या नावावर करायची. सगळी तुझ्या नावावर करतो मग तर झालं. तरच मी या घरात राहते, नाही तर मी राहत नसते. सगळी तुझ्या नावावर करतो मग तर झाली. सगळी नको बाई मला, लोक म्हणायला नको की सगळंच घेऊन नाही, बसली. नाही, नाही. मला फक्त माझ्या हिश्श्याची माझ्या नावावर करा, बाकी तुम्ही काय करताय काय नाही करताय मला काही घेणं देणं नाही. त्याला दवाखान्यात नेण्यापुरतं खर्च झाला म्हणजे झालं, बाकी ते तुझ्या मला नावावर नका- करतो. मला नका सांगू. हा हा नको काळजी करू. आता हा, जा. जेवायचं बघ. मी हा आलो बघते ना, गावात. तेच म्हणलं बघते. गावात जा आता काय होते जा, जा, जा. इथं याचा त्रास, गावात गेले की गावातले येडे. गाव सांभाळा ना तुम्ही, गाव सांभाळा, गाव तुमच्या कामाला येईल. घरात काय तुमचं बायकोचं काय ती कुठं जाणार आहे नाही का? अगं याच्यापेक्षा हे ना तुम्ही दात गावातले काढू नका, उलट नाही दात पाडी सगळे गावातले लय येडे आहे त्याच्यापेक्षा. लय डोक्याला ताण होतं गावात गेल्यावर. तुम्ही ना मी चिडल्यावर हसत जाऊ नका बर का, माझं लय डोकं फिरतंय. अगं हसल्यामुळं तुला माझं थोडस मनातलं कळतं जास्त. हा कळतं ना, मनातलं कळून कळून तर इथपर्यंत आली. बरं तुला काय आणू गावातून? काय नका आणू, जा. नाश्ता आणतो ना, कधी आणता? गरम गरम आणतो. कधी काय आणणार? आणू? वडा आणू का भजी आणू? काय आणू? तुम्हाला माहितीये मी वड्या खात नाही. डोसा आणू का? हा डोसा आणा, जा. हा? आणि लवकर या. हा लवकर येतो. हा जा, हा? जा. आलंच आलं. इथं एक लावणार, इथं बी एक लावणार. अय येड्या, काय करतोय तुला दिसत नाही का मी ऊस लावितोय? घरात? हाय रे, मी मग काय डोंगरात लावतात का? मी बी घरात येडेच नाही लागून त्याला विचारतो मी काय. अरे घरात नसते ऊस लावी देऊ. गप तुला काय कळतंय? माझं ऊस लावायचं मला इथे लावणार, मग ऊस मोठा होणार, इथं नको लावू. मग मी ट्रक भरून नीट कार करणार, मग मी लगीन करणार आहे, मला लगीन करायचं. धन्य बाबा तुझ्या पुढे. आज तू वहिनी कुठे आहे, वहिनी? वहिनी दादी येडी वहिनी इथं नको ऊस लावू देऊ. पत्र्यावर लावतो का पत्र्यावर? असं म्हणतो. हा मग चांगला येईल ना पत्र्याला. हा पत्र्यावर लय भारी. मग पत्र्यावर बी लावीन मी, मग लय लय टारका बारत्या मग काय तुझं कळ ना मला पत्र्यावर. मला ऊस तू देऊ नको आज, मग मला ऊस इथं उगावणार आहे, ऊस मला लावायचा. आता त्याचा मोठा ऊस होणार. अरे दादा कुठे? वहिनी कुठे? हा? वहिनी कुठे तुमची? ही कोण आहे? हा? ही कोण आहे बाई? ती कोणी असू तुला काय करायची? वहिनी कुठे तुझी विचारची सांग. वहिनी हाय तिकडे घरात असून. हाका तरी मारायच्या वहिनी. वहिनी कुठे गेल्या? कुठे गेल्या? दादा मला म्हणला होता लगीन करणार आहे म्हणून. आणि मग किती मग काय शेण आहे काय ती? ऐ काय करतो तू? मला लगीन करायचे. ऐ त्या बाईचा हात कशात जातो? मला लगीन करायचं हिच्यासंग. कळलं का नाही काय? आय, दादा मला आणतो यो. ते बाय माझा काय मला हात लगीन लावतो तू? करायचंय तुझ्या संग. मला लगीन करायचंय तुझ्या संग. लगीन करणार माझ्या संग, लगीन करणार माझ्या संग लगीन कर. आपण लगीन करतो गे. माझी बायको मला लगीन अरे करायची. मग तुझं दादाला बोलव, मग तुझं लग्न होईल. मला बायको करायची. ते बाईला काय हात लावतो येड्या तू? माझं लग्न झालेलं आहे. माझं लग्न कर. मला अरे तू कळलं का नाही काय? वहिनी मला लग्न करायचं. अरे बावळट आहे का तू? येड्या आरतीच्या गळ्यात दिसत नाही का तुझं लग्न झालंय? कुठं दिसतं हे काय कसं? दिसतं का मंगळसूत्र? त्याचं काय करायचंय? अरे मला ते लग्न बांधल्यावरच करायचंय. लग्न होत असते, आधी बांधलंय तिच्या गळ्यात दुसऱ्यानी. मग मी बी बांधीन. अरे काय तुझ्या टकुऱ्यामध्ये काय बटाटे भरले काय ते येड्याच अरे आहेस तू. तिचं लग्न झालेलं आहे. मला करायचं बाई, हे लग्न. कुठं गेलेत काय माहित? ओ कुठं आहे तुम्ही? अगं, काय गोड मला बावळट लग्न आहे? करायचं. अगं, काय? मी लग्न काय करणार बाई? आहे. माझी बायको. येडे का काय? अरे आखलीचा भाग आहे का नाही बावळट तुला? तिने जर तुझ्या नवीन भंगाची केस टाकली ना जेल मध्येच असेल. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? असं कुणाचा बी हात पकडतो? हा? कसली जेल? तुला कळतं का नाही, कळतं का नाही काय? दादा मला
आंतरी वय तू जा बरं इथून. निघ इथून. मी काय नाही निघ केलं लवकर बाहेर. मला. निघ बाहेर. मग मी दादाला सांगेन ना निघ बाहेर. निघ लवकर. दादाला सांगणार तुझं जा सांग. मला जा लग्न सांग. करायचं अरे बावळटा, तिने जर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली ना तर तू कशातच राहायचा नाही. हा मला लगीन करायचं तिच्यासंग अरे तुला म्हणलंय ना दादा की बघू बायको म्हणून, तुला कसं कळत नाही? दुसरी बायको मग बघू नका दादाला बा. सांग ही द्यायला मला अरे हिच्यासंग तिचं लग्न झालंय बाबा. मग मी काय करू झालंय मग मला बी करायचं मग अरे दोन करणार नवरे आहे. नाही करत, एकच करते नवरा करते असतो. तुला नाही माहिती येडी तुला काय माहिती तेव्हा मी दादाला सांगितलं बरोबर तू जा बरं. ह्यांना येऊ दे, ह्यांच्याकडेच बघते मी आज बरोबर. एक तर हे राहतील नाही तर मी काय ना सोक्ष मोक्ष मी या घरात राहतच नसते. आता येऊ दे त्यांना, मी ना बॅग भरूनच बसते. हा नाही मला नाही जमणार हे याला लवकर बाजू. या घरामध्ये. लय वैताग आलाय मला. कुणा कुणाचं बघू, कुणा कुणाचं करू. हा रोज कुणाचं तर भांडणं येणारच आहे माझ्या मागे. हा आज त्या बाईचा हात धरला, उद्या अजून कुणाचा हात धरण. हा लोक जगू देणार नाही मला. मी राहतच नसते या घरामध्ये. ती आले ना मी जाणार आहे. मी कावरा निवांत बसलो. काय करू मग? निवांत निवांत दिसते का तुम्हाला मी? माझा निवांतच बसलेलं दिसलं. बसा ना. राहू द्या, वैताग आलाय मला या घरामध्ये. अहो बसा खाली. हात कुठे लावताय तुम्ही? अहो खाली बसा म्हणलंय तुम्हाला नाही मी. बरे तुम्हीच बसा. मला राहायचंच नाही या घरामध्ये. वैताग आलाय त्या नवऱ्याचा बी आणि त्या येड्या दिराचा बी. म्हणजे याच्यावर तुम्हाला नवरा आवडत नाही? आवडतंय पण मला राहायचं नाही त्या येड्या दिरा संग इथं. मग मी आहे ना. काय म्हणले तुम्ही? अहो मी तुम्हाला हातभार लावायला. तुमच्या जिभेला काय हाडबीड आहे का? जरा नीट बोला. अहो नीट काय मग आता तुम्हाला नवरा आवडत नाही म्हणलं मी आहे ना. तुम्ही होश मध्ये तर आहे ना? हा हा कळतं का तुम्हाला काय बोलता तुम्ही? असं कुठे काय करतात? आज चला. सोडा माझा हात धरायचा नाही. अहो, हात धरायचा नाही माझा. ऐका ना, तुम्ही नवऱ्याला वैतागला, सासऱ्याला वैतागला, दिराला, मग मी आहे म्हणलं तुम्हाला याच्यावर काय आहे? हात धरू नको. आपण दोघं सुखाने राहू. तुला लाज वाटते? हात सोड माझा. मुडदे हात सोड माझा. चला चला. सोड वाचवा. तुम्ही ऐका. मज्जात मज्जा मज्जात मज्जा भाऊजी, वाचवा भाऊजी. हा. वाचवा ना, मला मारतो हा माणूस. सोड वहिनीला सोड माझं वहिनीला अधिकडे. वहिनीला सोड आहो, भाऊजी वाचवा. वाचवा, सोड मला. सोड मुडदे, सोड मला. सोड. सोड ना. सोड वहिनीला सोड माझा. हात सोड माझा. सोड. पलीकडे. सोड वहिनीला सोड माझा बघू का रे? पलीकडे. हे पडला 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 भाऊजी तुम्ही हे काय केलं? काय झालं रक्त यायला लागले त्याच्या डोक्यातून. मग बरे झाले मज्जात मज्जा मज्जात भाऊजी काय अहो, तो मी याला ना. मी याला मेला तो. मज्जात मज्जा मज्जात मज्जा अहो, मेला भाऊजी तुम्हाला कळत कसं नाही? मी याला म्हणजे मी याला तो जातो. मी याला म्हणजे काय? मज्जात मज्जा मी मारला 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 मी भाऊजी शांत बसा, असं ओरडू नका मला अरे. म्हणून. अहो काय बरं झालं तुम्ही आले. मी मारला मी मारला काय काय मारला? हे काय आहे? भाऊजीने मारलं. हा. त्याने माझ्या इज्जतीवर हात टाकला आणि भाऊजीने त्याच्या डोक्यात काठी घातली. तो मी याला हो. येतो कळशेने. हा ह्यो एकदम नालायक माणूस. त्याला मी मारला त्याला गावात सगळ्यात नालायक माणूस आहे. अहो पण आता तो मेलाय, आता काय करणार आहे? हे भंगार माणूसच अहो भंगार. बंगार असू द्या, कसा असू द्या, पण तो मेलाय भाऊजीच्या हातून. मी मारला दादा त्याला भाऊजी वर मारला मारला मज्जात मज्जा मज्जात मज्जा तुझी इज्जत घ्यायचा प्रयत्न केला काय नाही? हो. हा. अरे, मेला ना त्यो. हा? मेला 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 अरे मग ते आपल्यावर येईन ना आता लक्षात. मग मारला अरे. मज्जात झाली मज्जात मज्जा मज्जात अरे बाबा पोलीस येत्याल तुला करून नेत्याल. मी नाही ना हा? मज्जात मज्जा भाऊजी ओरडू नको, तुम्ही त्याला मारले भाऊजी. अहो अहो, पोलीस येते ना आता. मग काय झालं तेव्हा? भाऊजी नाही. जाऊ जाऊ आता रडू नको. थांब आता जे झालंय ते झालंय. बघू आपण काहीतरी करू. हा? मारला मारला. अहो, मी भाऊजीला किती वाईट बोलत होते, पण आज भाऊजीमुळे माझी इज्जत वाचली. बघितले ना मज्जात 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 म्हणजे दादाला तू येडा समजत होती. दादावर काहीतरी मानसिक आजार आहे दादाला, म्हणून दादा येड्यावानी करतो. पण दादा येडा नाही. भाऊजी
भाऊजी मला माफ करा, मी तुम्हाला लय त्रास दिला ना. मारा तुम्ही मला, मारा मला मारा, मी लय त्रास दिला. नाही मारणार दादा, नाही मारणार तुला. अगं आई सारखं म्हणतो ते तुला. मला बोला, शिव्या द्या, भांडा. नाही नाही दादू तू चांगली असं का करते काय? मी चुकले भाऊजी, मला माफ करा. गप हे बघ, हे पा तू रडू नको बरं आता. हे आपण काहीतरी तोडगा काढू. पोलीस आल्यावर भाऊजी येऊ बघू आपण काय करायचं ते. हा 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 हे झालं. हे लपून ठेवा, हे लपून ठेवा, हे लपून ठेवा. मला उंच काय तर शांत शांत करू नको. यांनीच माणसाने माझ्यावर नजर टाकली ना, आज टाकलं होतं. तुला काय झालं दादा तुला? काही नाही झालं तर मला याचं बघावं लागेल काहीतरी. ह्याचं काय वाईट? हे झोपलाय. जपलाय ते रक्त. थांब 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 तू तू उड्या नको मारू. अरे बाबा ही वाईट झालंय, वाईट. आता ही हा मग ती काय असते? अरे बाबा ते मेलाय ना. मग मेला ना, मग मारला, मग मेल. काय चाललंय गोंधळ तुमचा? अरे काय नाही बाबा, त्या माणसाने माझ्या बायको पत्राला हात घातला. त्या माणसाने ह्या माणसाने कोणी नसताना घरी कोणी नव्हतं. हे वरडली म्हणून हे माझा येडा भाऊ आला धावून. ते सोडे ना म्हणून त्यांनी उसच घातला डोक्यात. ती आता गेलाच काय ते. वारला ना तो. काय सांगायचं. हा वारला. अरे तुला तुला मजा वाटते, पण आता हे निस्तरावं लागेल ना. पोलीस येते. हा राहुल पोलीस स्टेशन ना. आणि एक मिनिट आमच्या वस्तीवर काय करते? मर्डर झालेली. लवकर यावं लागेल. तुम्ही अहो, काय तुम्हाला कळत नाही काय. नाही ते मेला. आता हे बा घडूनही घडलंय त्याच्या हातून. कळवलं की पोलीस पोलीस स्टेशनला कळवलंय मी. बर बर येते काय काय असेल. येऊ दे आता. हे पहा सर काय आहे ते, ती काय झाकण्यासारखी गोष्ट नाही. जे घडलंय ते घडलंय. मी मारला त्याला, मी मारला. दादा अरे तू मारला खरं, पण किती डोक्याला ताण झाला. कसला माझ्या डोक्याला ताण केला, तिच्या डोक्याला ताण झाला. आणि ही तिथे अवदसा कुठून आली काय माहिती. ह्याच काय याने बऱ्याच महिन्यांच्या नमस्कार. काय चाललंय? मज्जा काय नाही साहेब. हे माणूस इतका नालायक नीच माणूस होता. माझ्या इज्जतीवर हात टाकला हो त्याने. माझ्या पत्नीच्या इज्जत हात टाकला ह्याने, ह्या माणसाने. आणि सोडेना म्हणून हा माझा येडा भाऊ मध्ये धावून आला. याने सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ह्यो सोडेना. हे शेजारी शेजारी यांच्या वस्ती आहे मी. रक्त काय चाललंय? आत्मरक्षण ह्या गाडीने मारले त्याला. झालंय. आत्मरक्षणातून हातगुन्हा झालाय साहेब. नाही मी मारलंय. माझी इज्जत लुटली. मी मारले. हे पाय साहेब तो येडा आहे साहेब, त्याला काही कळत नाही साहेब. ह्या उसाने उसत टाकला डोक्यात. डोक्यातच घातलं त्याच्या. मला खायचं आहे पण यूज मी देणार, मला खायचं आता रितसर त्यांना घेऊन जावं. मला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. तुमची काय जी कारवाई आहे ती पोलीस स्टेशनला येऊन. मला पोलीस स्टेशनला. साहेब साहेब तो त्याला डोक्यात कमी आहे साहेब, त्याला काही मतिमंद आहे तो वेडसर आहे. मला पोलीस करताना, हा, तिथं त्याचा काय त्याचा नजर चुकीने त्याच्याकडून झालेलं आहे. मला पोलीस करताना. हा, असंच करतो साहेब. काय सांगायचं, दवाखान्यातून आणलं अहो त्याचं. मला आम्हाला आमचं काम करू द्या. हो. आता एवढा मोठा माणूस मारला म्हणजे आम्हाला याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. हो, हो. तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन कागद रागवा. हो हो खाणार रे. पुरावा सुद्धा संघ आहे. चालतं चालतं चालतं. मला ऊस खायचंय. हा. मग मला पोलीस करणार ना. मला पोलीस पाहिजे. तुम्ही साहेब, मला साहेब, पोलीस व्हायचंय. साहेब, हा, येते. आणि पोलीस व्हायचंय मला. CM लोक तयारी मी करा. करतो. हा, हा. आणि माझं लगीन करायचंय मला तेवढं. डॉक्टरची गाडी हा, पाठवून तू देतो लगीन होईन आम्हाला. आता. लगीन करायचं मला. मला पोलीस व्हायचंय. जाऊ दे. आता रडूच नका तुम्ही. काय करा आता अहो आयुष्यभर मी त्याला मारत आले, बडबड केली, शिवे दिले. आज त्यानेच माझी तर ते घडून गेलं. आता त्या दवाखान्यातलं आपण सर्टिफिकेट आणलंय. मानस उपचार तज्ञ जो दवाखाना आहे त्यातून आपण सर्टिफिकेट आणलंय. त्यांना पुरावे सादर केलेत. आता इज्जतीला त्याने हात घातला.
आणि त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सोडलं नाही म्हणून चुकून त्याच्या हातून ठोका पडला. मग काय तुमच्या भावाचं काय चुकले हो, त्याचं काही- काम त्यांनी बरोबर केलं काही त्या चुकलं जागेवर. नाही. आता रेतसर जाऊन तेवढं जामीन तुम्ही जामीन होतो ना मी. हा, जामीन व्हा म्हणजे मग सगळं काय सुरळीत लागेल. शासन त्याची सुसूट का काही हो हो काय होईल थोडीफार सजा. हे पहा आता त्याची डोक्यावरच परिणाम झालेला होता पण ह्याच्या नव्हता झालेला. हम्म. ज्याने पत्राला हात घातला तो तर बावळ नव्हता ना. महानाला एक माणूस ठेव गावात किती प्रकरण घडले त्याचे. त्याची मोजताची यायची नाही. हा म्हणजे पोलीस स्टेशनला त्याच्या रेकॉर्डची नोंद आहे आणि त्याच्यामुळं आपला भाऊ म्हणजे माझा भाऊ जामिनावर सुटण्याच्या मार्गावर आहे. तेवढं तुम्ही जामीन व्हा. आणि त्याला ही घटना होण्याची गरजच होती कारण हा. कायमचं त्याला ते पसत गेलं ना त्याला. हो पचत गेलं म्हणून तो जास्त त्याचं फावत गेलं. हा आणि ह्या गोष्टी न फावण्यासाठी त्यांनी केलं ते योग्यच केलं. चला आता त्याला मी सोडून आणतो तुम्ही माझ्याबरोबर चला तेवढं जामीन व्हा. जामीन होतो ना राव मी असं चांगल्या कामाला नाही व्हायचं पुढे व्हायचं भाऊजी मग. घरी आले ना हा. त्यांना कसलंच नाही त्रास देणार नाही. हे पहा कसला ते- त्रास नाही हा. आणि भाऊजीचं चांगली मुलगी बघून लग्न करून द्या आता. नाही बघू आता त्याचा त्याचा दवाखाना हा, करू, त्याला आपण त्याला त्यांना चांगले शहाणे दवाखाना करू. करू त्याला नीट करू लग्न आपण. हा आणि मग त्याचं लग्न करू मस्तपैकी छानपैकी त्याचा संसार रंगू. बघू आता आपलं जेवढं आपल्या हातात आहे तेवढे आपले प्रयत्न आपण करू. आणि त्याला पोरगी बघायचा नाही मला सुद्धा हा, सांग. तो मलाच घेऊन जाणार ना. चला आता आपण पोलीस स्टेशनला हा, जाऊ. जामीन करायचं म्हटलं हम्म. हा